आपण इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याची काही वचनं जे आहेत तिथे जाणार आहोत. मागे आपण 3 वचनापर्यंत पाहिलेलं होतं इफिस्करास पत्र, आणि आता आपण इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि वचन 4 पासून पुढे पाहणार आहोत. मागच्या मेसेज मध्ये आपण 4-5 पण वचनं घेतलेली होती, आणि आज आपण विशेष करून आपला जो फोकस आहे वचनाचा तो आपण वचन 6 करणार आहे बरं का. आणि त्या वचन 6 वर आपण आज आपला फोकस करणार आहोत. तर इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि वचन 4 पासून मी पुढे वाचतो, आणि आपण आज जो फोकस आहे तो वचन 6 वर करणार आहोत, आणि 7वं त्याला लागूनच वचन आहे. तर इफिस्करास पत्र मंडळीसाठी काय सांगत आहे जरा असं बघा. ते असं म्हणतं की तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी, टवाळी यांचाही न हो ती उचित नाही, तर त्याऐवजी ईशोपकार स्मरण व्हावे. जारकर्म, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तीपूजक असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्याचा वारसा मिळणार नाही. देवाच्या राज्याचा वारसा कुणाला मिळणार नाही याचं डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी लिहिलं आहे. आणि देन वचन 6, ओके, वचन 6 जे आहे तिकडं आपण जाऊया. आणि वचन 6 काय म्हणत आहे बघा. तिथं असं म्हटलंय, पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये. ओके, हे वचन फार महत्वाचं आहे. पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये, कारण अशा पापामुळे आज्ञाभंग करणाऱ्या पुत्रांवर देवाचा कोप होतो. ओके, पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये. आणि अशानं काय होतं, अशानं असं म्हटलंय, अशा पापामुळे आज्ञाभंग करणाऱ्या पुत्रांवर देवाचा कोप होतो. लगेच लिहिलेलं आहे, यास्तव त्यांचे भागीदार होऊ नका. यास्तव त्यांचे भागीदार होऊ नका पोकळ भाषणाने. आणि मग जर पोकळ भाषणानं म्हटलं तर त्या ठिकाणी मग एक इंग्लिशमध्ये असलेले एम्प्टी वर्ड्स, पोकळ भाषण, एम्प्टी वर्ड्स. आणि मग अजून जरा किंग जेम्स मध्ये वगैरे गेलं तर वेन वर्ड्स, म्हणजे वायफळ बोलणं, ठीक आहे, वायफळ करणं. तर अजून जरा डीक केला आपण पोकळ भाषण म्हणजे काय, तर पोकळ भाषण याचा अर्थ जो आहे तो अधिक चांगल्या रीतीनं कसं समजण्यात येईल. हे लोक असे आहेत, दे कॉल इव्हिल अ गुड अँड गुड अ इव्हिल. म्हणजे ते चांगल्या गोष्टीला नावं ठेवतील आणि इव्हिल म्हणजे घाणेरडं, काहीतरी विचित्र, काहीतरी सैतानी असं संबोधतील. हे बरोबर नाही. आणि काही चांगल्या गोष्टीला इव्हिल समजतात, तर काही इव्हिल गोष्टींना म्हणजे ज्या देवाच्या दृष्टिकोनातून बरोबर नाहीत त्यांना त्या चांगल्या म्हणून प्रेझेंट करतील. तर पोकळ भाषण जे आहे ना, हे पोकळ भाषण म्हणजे असं वायफळ बोलणं नाही बरं का. हे असं आहे नाही, विथ द थॉट्स. त्यांनी पूर्ण विचार करून त्या काय करत आहेत, ते गोष्टी करत आहेत. आणि ते गोष्टी करून काय करत आहेत, ते चांगल्या गोष्टीला किंवा चांगल्या शिक्षणाला ते काय करतात, ते म्हणतात बरोबर नाही, चांगलं नाहीये. आणि त्याचं कंपॅरिझन ते इतरत्र वायफळ गोष्टींबरोबर करतील आणि त्याला ते वाईट म्हणतील. आणि एखादी वाईट गोष्ट जी देवाच्या दृष्टिकोनातून बरोबर नाहीये, जी चांगली नाहीये, त्याला ते काय करतील, त्याला म्हणतील की हे खूप चांगलं आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि मग त्याच्याविषयी पॉल या ठिकाणी मंडळीला काय म्हणत आहे की असे जे लोक आहेत ना, यांच्यावर देवाचा कोप होतो, देवाचा कोप होतो. तर एक उदाहरण फार सुंदर आहे, संदेशाच्या अगोदर मला तुम्हाला सगळ्यांना द्यायचं आहे, समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत होईल. जगातील एक उदाहरण मी तुम्हाला देतो की हे लोक कोण आहेत आणि कसे असतात. ओके, तर 2 मित्र असतात. ओके, 2 मित्र असतात, एकदम जिवलग मित्र आहेत. आणि मग त्यातल्या एका मित्राला ना टक्कल पडायला लागतं, एका मित्राला टक्कल पडायला लागतं. आणि टक्कल पडत असताना दुसरा जो मित्र आहे ना, ज्याला टक्कल पडत आहे, तो खूप चिंताक्रांत होतो. तो म्हणतो, अरे माझ्या मित्राला टक्कल पडायला, मी काय करू. तुला काय हसायला लागले जास्त, डेव्हिड तुला हसतो तो, नंतर बघ त्याला तो. तर दुसरा जो मित्र त्याला काय होतं, त्याला टक्कल पडत आहे. आणि त्यामुळे तो काय करतो, माझ्या मित्राला काय करू मी आणि मी कसं करू, असं तो विचार करतो. आणि अचानकपणे त्याला एकदा पेपरमध्ये ऍड दिसते. आणि ती ऍड अशी आहे की 10 दिवसात तुमच्या टक्कलवर भरघोस केस येतील, भरपूर केस येतील, आणि तुम्ही काय करा, लवकर या, ट्रीटमेंट करा, आणि मग काय होणार आहे, त्याला केस येणार. वाव. त्याचा मित्र ते वाचतो, मित्राकडे धावत जातो, मित्राला म्हणतो न्यूज मिळाली आहे. बोलतो काय, अरे हे बघ, पेपर बघण्यात येतो. बोलतो काय लिहिलंय, बघ एक माणूस बघितला, टकला होता, त्याला अजिबात केस नव्हते, आणि बघ 10 दिवसानंतर त्याला केस आलेत. म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे, चल आपण जाऊया. तो म्हणतो अच्छा चल जाऊया. मग ते दोघं जातात
आणि दोघं जातात. डॉक्टर जो आहे तो त्या ठिकाणी आहे आणि मग अपॉइंटमेंट त्यांनी घेतलेली असते. आज जातात आणि मग हा जो मित्र आहे तो समोर जातो आणि ट्रीटमेंटला बसतो आणि तो जो डॉक्टर आहे तो त्याला डोक्यामध्ये चेक करायला लागतो. आणि त्याचा मित्र ज्यानं त्याला नेलंय, ज्याला त्याची काळजी आहे, तो तिथेच उभा राहिलाय आणि मग तो काय करतो, चेक करायला लागलाय. आणि चेक करत असताना अचानकपणे हा जो पहिला मित्र आहे ना तो काय करतो, जोर जोरात हसायला लागतो आणि बाहेर येतो. जोर जोरात पोट धरून हसायला लागतो आणि काय करतो, बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर तो जो मित्र आहे तो ऑफेंड होतो, जो आतमध्ये गेलाय बिचारा. आणि ऑफेंड होऊन तो काय करतो, अरे माझा मित्र का हसत गेला बाहेर, त्यानंच मला इथं आणलं, तो माझ्या टक्कलवर हसतोय का, ह्याची त्याला काळजी लागली. मग तो बाहेर मित्राकडे येतो आणि मित्राला म्हणतो, का रे एवढा वेळ मी ट्रीटमेंटला तयार नव्हतो, तू मला ह्या डॉक्टरकडे आणलंस, तू मला ही ट्रीटमेंट घ्यायला सांगितलीस, तो डॉक्टर आता मला जेव्हा चेक करत आहे तो हसत का बाहेर आलास. तो म्हणतो, अरे नाही मी तुला नाही हसलो. तो म्हणतो, जो डॉक्टर तुझी ट्रीटमेंट करत होता ना तो स्वतः टकला होता, त्याच्या डोक्यावर केस नव्हते आणि ते बघून मी हसत बाहेर आलो. तो पूर्ण टकला आहे आणि तो तुझी ट्रीटमेंट करायचं म्हणतो, 10 दिवसात तुला केस आणायची म्हणतो, आणि त्यामुळं मला हसू आलं. कारण अनेकदा असं असतं की हे जे पोकळ भाषण करणारे लोक असतात ना ते असंच काहीतरी या जगामध्ये आहे. त्यांची इच्छा आहे की त्यांनी दुसऱ्यांची ट्रीटमेंट करावी, दुसऱ्यांची ट्रीटमेंट करावी, दुसऱ्यांनी त्यांनी काहीतरी सांगावं, त्यांनी सांगावं की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे त्यांनी बोलावं. पण का करू शकत नाही ते, कारण ते स्वतः काय आहेत, स्वतः त्यामध्ये आहेत, स्वतःच टकले आहेत. पण त्यांची इच्छा आहे की आम्ही काहीतरी चांगलं सांगावं. अनेकदा असं होत आहे की कोण हे लोक आहेत जे पोकळ भाषण करत आहेत, त्यांच्यावर देवाचा क्रोध होणार आहे. वचना आधारित समजून घेणं गरजेचं आहे. याविषयी येशू काही बोललाय का, ओके, याविषयी येशूनं काही सांगितलंय का, हे लोक कोण आहेत, कसे असणार आहेत, ह्याविषयी येशू काही धोक्याची सूचना देतो का, ह्या पोकळ भाषण करणाऱ्या लोकांसंदर्भात येशूनं काही बोललंय का. हो बोललंय, पाहूया आपण. ओके, मत्तेय शुभवर्तमान याचा 24वा अध्याय आणि त्याचं वचन 14. मत्तेय शुभवर्तमान 24वा अध्याय आणि वचन 14. येशू ख्रिस्त ज्या वेळेस आता वधस्तंभाकडे जात आहे आणि जात असताना त्याने काय शिक्षण दिलेलं आहे, जात असताना तो काय म्हणत आहे त्याकडे आपण लक्ष देऊ. तो असं म्हणतो, येशूने त्यास उत्तर दिले. म्हणजे बघा, हा तो काय करत आहे, तो भविष्यवाणी करत आहे आणि भविष्यवाणी करत असताना तो गोष्टी सांगत आहे की काय होणार आहे, कसं होणार आहे, कोणकोणत्या गोष्टी बोलण्यात येणार आहेत. आणि तो म्हणतो, येशूने त्यास उत्तर दिले. काय चिन्ह होतील बरं, त्यांनी विचारलं. शेवटल्या दिवसांमध्ये काय चिन्ह असतील बरं, कोण येणार आहेत हे लोक. येशू म्हणतो, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून जपा. तर मग येणाऱ्या दिवसात चिन्ह काय होतील बरं, येशू आम्हाला सांग. आणि येशू सुरुवात अशी करतो, चिन्ह अर्पण, तिथे जा मम्मी जवळ लवकर. काय चिन्ह होतील बरं. आणि येशू सुरुवात कशी करतो, येशू सुरुवात अशी करतो की चिन्ह अशी आहेत, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून काय करा, जपा. आणि मग काय होतंय बघा, येशूनं असं बोलल्यावर पुढे काय दिलं, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येतील. तो भविष्यवाणी करते बरं का. पहिलं काय, पुष्कळ जण माझ्या नावाने येतील आणि काय करतील, मी ख्रिस्त आहे अशी म्हणतील व बहुतांना फसवतील. तो म्हणतो माझ्याविषयी जपा, कोणी फसवू नये म्हणून जपा. कारण का, काही लोक येतील आणि म्हणतील मीच ख्रिस्त आहे. भविष्यवाणी केली बरं का ख्रिस्तानं. आणि ही भविष्यवाणी खरी होत आहे का, हो. पुष्कळ जण येत आले का, हो पुष्कळ जण आले. असं लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर आणि स्वर्गारोहणानंतर अनेक ख्रिस्त आले आणि त्यांनी सांगितले की आम्हीच मसाया आहोत. आता सध्या रिसेंटली पण कोरियन मिनिस्ट्री जी आहे, ऑन शॉंग हॉंग जो आहे, तो म्हणतो की तीच काय, ती जी आलेली आहे तीच येरुशलेम आहे आणि तिच्याकडे लोक आकर्षित होतात. काही जण आले आणि त्यांनी, आता रिसेंटची एक गोष्ट आहे, काही दिवसांअगोदर एक निग्रो माणूस आहे, तो स्वतःला ख्रिस्त म्हणत आहे, मीच मसाया आहे आणि लोक त्याची भक्ती करत आहेत. डिस्कवरीला सध्या रिसेंटली आलेलं होतं ते, की लोक तिथे जात आहेत आणि ते काय करतायत, मसाया मसीहा म्हणून त्याची काय करायला भक्ती करत आहेत. आणि तो लोकांना आशीर्वाद देत आहे, लोकांसाठी प्रार्थना करत आहे, हे माझ्याविषयी लिहिलेलं आहे वगैरे तो सांगत आहे आणि लोक तिकडे आकर्षित होत आहेत. इन अ सेम लाईन
येशू ख्रिस्तच आहे, याऐवजी पॉल मंडळीला असं म्हणतो की अनेक जण येऊन तुम्हाला अन्य येशू शिकवतील आणि अन्य येशू सांगतील. हो, बघितलं का? फसवणारे लोक जे आहेत ते फसवतात, ते येतात आणि फसवून सांगतात. जसा तो आहे जो ट्रीटमेंट करायला लागलाय, जो ट्रीटमेंट करत आहे पण स्वतःला त्याची गरज आहे, त्याला माहित नाहीये, हिची त्याला जाणीवच नाहीये. पण त्याला असं वाटत आहे की ही इज व्हेरी गुड डॉक्टर, पण काय करत आहे तो स्वतःला पण फसवा लागलाय आणि जो येत आहे त्याला पण तो फसवत आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं ऑलरेडी सांगितलेलं, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून जपा. फसवू नये जपा याचा अर्थ काय? चान्सेस आहेत फसण्याचे, बरं का? चान्सेस काय आहेत? चान्सेस आहेत फसण्याचे. आता इथं मजेशीर गोष्ट अशी आहे, आपल्याला आठवतं आपण इथं गलती करास पत्र घेतलेलं होतं आणि आपण गलती करास पत्र घेताना गलती करास पत्राचा जो लेखक आहे पॉल, ज्यानं गलती या प्रांतामध्ये मंडळ्या प्रस्थापित केल्या आणि त्यांचा पास्टर कोण होता? पास्टर पॉल. गलती या मंडळीचा पास्टर कोण? पास्टर पॉल. म्हणजे खुद्द ज्यानं प्रभू येशू ख्रिस्तानं ज्याला दर्शन दिलं आणि ज्याला दर्शन दिल्यानंतर त्याला सांगितलं की तुला मी वेगळं करताय, परराष्ट्रीय लोकांसाठी मी तुला वेगळं करताय, हे सगळं सांगितलं, तो पास्टर पॉल. आणि हा पास्टर पॉल गलती या मंडळीमध्ये अराउंड 3 ते 3.5 वर्ष राहिला. पुन्हा बरोबर बर्नबा बरोबर मंडळ्या प्रस्थापित केल्या. वाव. आता परिणाम काय झाला बघा. फसवणारे पॉल गेल्यानंतर काही फसवणारे मंडळीत आले. ठीक आहे, काही फसवणारे मंडळीत आले आणि त्यांनी सांगितले की कोण पॉल आहे? 12 जणात होता का तो? 12 जणात होता का? नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही पेत्र, याकोब, योहान यांचं जे चर्च आहे ना यरुशलेमेला, त्याचे मेंबर आहेत. मग पॉल त्यांच्याविषयी म्हणतो गलती करायच्या लोकांना की ते यरुशलेमातून खोटे बंधू काही आले आणि खोटे बंधू येऊन त्यांनी तुम्हाला काय केलं? त्यांनी तुम्हाला फसवलं खोट्या बंधूंनी. आणि खोट्या बंधूंनी फसवल्यावर तुम्ही काय केलं? तुम्ही फसले. मग काय केलं? सुनता करून घेतली. आणि पॉल काय म्हणतो? ते खोटे बंधूंचं काम काय? यावं आणि तुम्हाला फसवावं. त्यांनी फसवलं. आता माझा प्रश्न मंडळी तुम्हाला हा आहे, तुमचा पास्टर कोण? पास्टर क्लेपा. ओके. मी कोण? साधा सुधा मरतुगडा, पडलेला, झडलेला, स्वतःच्या देहासंगती झगडत असलेला. ओके. आणि पॉलाच्या तुलनेमध्ये म्हणजे पॉल जर समजा हिमालय आहे तर आपण कुठली टेकडी पण नाहीये, छोटी मोठी. ओके, छोटी मोठी पण टेकडी नाही. मग त्याचं महात्म्य एवढं अद्भुत आहे. आता इमॅजिन करा की पॉल स्वतः गलती या प्रांतातील मंडळ्या एस्टॅब्लिश करतो, त्यांना तो वचनाची सेवा देतो, त्यांच्यासाठी वचन देऊन बोलतो आणि पॉल काही वेळेसाठी जातो. खोटे बंधू येतात फसवणारे, ते येऊन त्या मंडळीमध्ये अन्य शिक्षण देतात आणि मंडळी फसते. मंडळी काय होते? मंडळी फसते. फसण्याचे चान्सेस किती आहेत बरं? खूप जास्त. जर मंडळी आणि त्या मंडळीचा पालक जो आहे तो पास्टर पॉल आहे आणि ती जर मंडळी फसते तर उन्नती बायबल चर्च कुठे आहे? मग फसणार का? चान्सेस आहेत. चान्सेस आहेत का? बिलकुल आहेत. कारण फसवणार येणार का? फसवणारे येणार. फसवण्याचा प्रयत्न करणार का? करणार. मग त्यांच्याविषयी तुम्ही फसू नका तो म्हणतो. तो काय म्हणतो? तुम्ही फसू नका. फसू नका कशाबद्दल? ते येऊन काय करतात? जे चांगलं आहे त्याला वाईट म्हणतात आणि जे वाईट आहे त्याला काय म्हणतात? चांगलं आहे. हा फसवण्याचा गुणधर्म आहे. ख्रिस्ती विश्वासामध्ये फसवण्याचा गुणधर्म काय? की जे चांगलं आहे त्याला म्हणायचं वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे. काय चांगलं नाही आहे, आम्हाला माहित आहे. वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे. आणि जे वाईट आहे त्याला काय म्हणतं? हे ठीक आहे, वाईट जरा आहे पण लय चांगलं आहे हो. मग मनुष्य हा मूळतः भ्रष्ट असल्या कारणानं जे वाईट त्याला चांगलं म्हणण्यात येतं त्याकडे तो आकर्षित होतो. त्याकडे तो काय करत? आकर्षित होत. आता मजेशीर गोष्ट बघा. मी सकाळी ना एक शास्त्र भाग वाचत होतो, सकाळीच होतो, की नादाब आणि अबिहू. तुम्हाला माहित आहे का यांची नावं? तुम्हाला माहित आहे नादाब आणि अबिहू कोण आहे? ओके.
लेव्याच्या ग्रंथामध्ये यांची स्टोरी आहे. अहरोनाची 2 मुलं आहेत, नादाब आणि अबिहू. तर काय होत असतं माहितीये का, ज्या वेळेस परमेश्वर देवबापाचं तेज उतरतं आणि उतरल्यानंतर लोक जयघोष करतात आणि मंडप जो आहे तो बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये जयघोष चालू आहे, आणि अचानक नादाब आणि अबिहू जे आहेत ना, ते काय म्हणतात की परमेश्वराचा कोष जिथे ठेवलाय तिथं अग्निस्तोत्र जाळावा असं त्यांना वाटतं. मग ते काय करतात की जी आज्ञा नाहीये, जी काय नाहीये, जी आज्ञा नाहीये, त्यांना असं वाटतं की बिचारा परमेश्वराचा कोष, तिथं अग्नी नाहीये, आम्ही काय करतो, जाऊन दोघं तिथं अग्नी देतो. विचार कसे चांगले आहेत बरं का, विचार काय, विचार चांगले आहेत, पण आज्ञा आहे का, लिहिण्यात आलंय का, परमेश्वरानं बोललंय का करायला, नाही. बट स्टील दे डू इट. पण लिखित स्वरूपात सांगण्यात आले का करायचंय, नाही. प्रियानं, हे एवढं सिरियस आहे की तुम्हाला आणि मला ज्या वेळेस देवबापाच्या वचनात आपण पाहतो, जर लिखित स्वरूपात लिहिलेलं आहे तर ते तुम्हाला आणि मला आज्ञा पाळण्यासाठी आहे, मंडळीसाठी. पण नादाब आणि अबिहूने काय केलं, त्यांना असं वाटलं की परमेश्वराचे जे कोष आहे तिथं अंधार नसावा, म्हणून हे दोघं गेले आणि त्या दोघांनी जाऊन अग्निस्तोत्र जो आहे तो काय केला, जाळला. आज सुन आज त्यांनी अग्निस्तोत्र जाळला, तिथंच मेले. परमेश्वरापासून अग्नी निघाला असं म्हटलंय आणि तिथंच मेले. चिन्ह काय माहितीये का अग्नी निघायचं, जर तुम्हाला दिसत आहे ना अग्नी आम्हाला लावायचं आहे, परमेश्वराने त्यांना अग्नीनच मारून टाकलं. जर अग्नी हवा आहे ना, मी दिला असता. जसं तुम्हाला जाळाला मी दिला ना, तसा मला हवंय तर मी दिला असता. पण मी त्याची आज्ञा दिलेली आहे का तुम्हाला, मी तुम्हाला सांगितलेलं आहे का ते करायला. हे जे लोक आहेत, जे पोकळ भाषण तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते येत आहेत आणि ते येऊन काय करतात, हो लिहिण्यात नाही आलं, सांगण्यात नाही आलं, पण आपल्या सत्यविवेकाला चांगलं वाटत आहे ना, मला बरं वाटत आहे ना, मग मला करायला काय हरकत आहे. पण लिखित स्वरूपात आहे का तुमच्याकडं, मंडळीला बोलण्यात आलेलं आहे का ते, जर नाही तर जपणं गरजेचं आहे तुम्हाला. आपण गेले 3 वर्ष मंडळी संदर्भात प्रभूची शिकवण काय आहे ते समजण्याचा, चाचपडण्याचा प्रयत्न करतोय. डिड यू गेट इट? वाय? बिकॉज इट्स व्हेरी 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 सिरियस. खूप गंभीर आहे. एक देवबापानं काय केलं माहित आहे का, तुम्हाला आणि मला एक झळक दाखवून दिली. कुठली माहित आहे, ज्या वेळेस पेत्र होता आणि मंडळी जी आहे आणि सगळे जे लोक आहेत विश्वासणारे, ते आपली मालमत्ता विकत होते आणि आणून प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवत होते. स्टोरी माहित आहे कुणाची सांगत आहे मी? हा, तुम्ही काय करत होते, येऊन काय करत होते, प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवत होते. का बरं? कारण ज्या ठिकाणी हे सगळे एकत्र झालेले होते आणि पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर 3000 लोक जे आहेत त्यांचा बाप्तिस्मा झालेला होता, त्यांची लेकरं बाळ, त्यांची मुलं, हे सगळे जगाच्या पाठीवरून एकत्र आलेले होते. आणि आता ते परत गेले नाहीत, कारण का, ते वचनाचं शिक्षण घेत होते. आपण वाचतो 2 अध्याय 42 वचन, प्रेषितांची कृत्य काय म्हणून लिहिलेलं आहे, ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर बनण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर होते. वाव. आणि सगळे एकत्र होते. वचन म्हणतं सगळं त्यांच्यामध्ये सामायिक होतं. घडलं काय, कुणी सांगितलं नव्हतं की आपापली मालमत्ता विका आणि आणून प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवा. सगळ्यांनी स्वतःहून, स्वतःच्या मनाने हे करत होते. आणि करत असताना त्यांनी काय केलं, याच्यामध्ये एक कपल होतं, हनन्याह आणि सफीरा. ह्या दोघांनी काय केलं, आपली मालमत्ता विकली. त्यांना कोणीही सांगितलं नाही मालमत्ता विकायला. त्यांनी काय केलं, त्यांनी स्वतःहून त्यांची मालमत्ता विकली आणि विकल्यानंतर जो वाटा होता तो बायकोच्या संमतीनं याने काय केला, दाबून ठेवला स्वतःकडे थोडासा. आणि प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवून काय दर्शवलं माहितीये का, जेवढं विकलेलं आहे तेवढं आणलेलं आहे. दॅट्स देअर सिन. दर्शवणं काय माहितीये का, सगळे करत आहेत, विकून आणत आहेत, तसं आम्ही विकलंय आणि आम्ही काय करत आहे, हे बघ एवढंच आणलंय बरं का, आमच्याकडून एवढेच पैसे आहेत, हे घे तुझ्याजवळ पैसे. आणि ऍट दॅट मोमेंट पेत्र म्हणतो, तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर लबाडी कशी काय केली, दाखवत काय की आम्ही चांगलं केलंय,
जे सगळे करत आहेत तेच आम्ही केलंय, पण काय केलंय? फसवलंय. दर्शवत काय आपण? आम्ही खूप चांगलं कार्य करतोय. पेत्र म्हणतो, तुम्ही ही मालमत्ता विकण्या अगोदर ती तुमचीच होती का? तो बोलतो, हा आमचीच होती. ती विकल्यानंतर तुमचीच होती का? हो आमचीच होती. म्हणजे विकायच्या अगोदर ते धन आहे कुणाचं होतं? तुमचं होतं का? हो आमचंच होतं. विकल्यानंतर धन कुणाचं आहे? तुमचं होतं का? आमचंच होतं. मग ज्या वेळेस तुम्ही प्रभूच्या चरणाजवळ आणताय असं दर्शवताय की आम्ही सर्व दिलं, ही फसवेगिरी का? ही लबाडगिरी का? तुम्ही हे का करत आहात? यानं स्वतःला चेक करणं गरजेचं आहे. फसवणारे आणि फसणारे अनेक लोक आहेत, तुम्ही त्याच्यातले नसावे. आणि त्यांनी येऊन काय केलं? फसवण्याचा प्रयत्न केला. कुणाला? पेत्राला. आणि पेत्र काय म्हणतो? तुम्ही मला फसवताय? बोलतो नाही, तुम्ही ही लबाडी पवित्र आत्म्याबरोबर केलेली आहे. आणि मग काय होतं? त्या क्षणाला हनन्या तिथंच पडून मरतो. सफीरा लगेच त्याच्यानंतर. कसं घडलं हे? फसवेगिरी. देवाचा क्रोध येतो. फसवेगिरीवर काय? देवाचा क्रोध आहे. कुणाला फसवत आहे आपण? का फसवत आहे आपण? इन अ सेम लाईन आपण फसावं का कुणाकडून? त्यासाठी तुम्ही कसे असावे? तुम्ही जागृत असावं. कोणी येऊन तुम्हाला फसवावं असं तुम्ही नसावं. परत तुम्हाला उदाहरण सांगतो. ऍट द टाइम पास्टर पॉलचं चर्च फसतं. गलती करास लोक फसतात. आणि पॉल येताना म्हणतो, बाळा तुला कसं फसवलं रे? तू असं फसायला पाहिजे होतं का? नाही बरं का, असं नाही बोलत किंवा पाठीवरून हात नाही फिरवत. अलो बाळा, गलती करा अशा लोकांना कसं काय तुम्ही फसले? असं नाही फसायला पाहिजे ना, तुम्ही बाळ आहे ना तुम्ही. बोलता नाही. तो काय बोलतो माहितीये का? अहो निर्बुद्ध गलती करांनो. निर्बुद्धचा अर्थ काय माहितीये का? मूर्ख गलती करांनो. अरे वेड्यांनो. जर मुंबई भाषेत म्हटलं की ए पागल, काय म्हणतो मुंबई भाषेमध्ये? ए पागल, कसे काय फसले तुम्ही लोक? असं कसं काय फसले? तर जो वधस्तंभावरला ख्रिस्त मी तुमच्या समोर वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हाला कोणी भ्रळ घातली? फसले कसे काय तुम्ही? ओ डेंजर आहे बरं काय. कसे काय फसता तुम्ही? तुम्ही नाही फसायला पाहिजे. कोणीतरी आला आणि कोणीतरी येऊन म्हटलं, ओ कोण पॉल? 12वा तो होता का? तो नव्हता. येशूच्या संगती चालला का? नाही चालला. येशू त्याबरोबर बोलला का? नाही बोलला. म्हणून आपण गलती करास पत्रात काय पाहतो? पॉल वारंवार म्हणतो, मला देवापासून गुज प्राप्त झालं, मला देवापासून कळलेलं आहे, मी प्रेषित आहे. हे सारखं सारखं तो बोलतो. प्रियांनो, जर तो नसताना आणि त्याने जर हे स्टँड घेतलं नसतं, आपण इथं कोणच नसतो बरं का. इथं बसलेले आपण कोण नसतो, कारण तो विदेशांचा प्रेषित झाला. म्हणून तो वारंवार काय म्हणतो माहिती का? मी प्रेषितात कनिष्ठ. अरे मी तुम्हाला सांगतो, अरे मला प्रकट झालंय. हे का बोलत आहे तो? कारण त्याच्यावर दोष ठेवला ठपाक. काय म्हणून? तू प्रेषित नाहीस. म्हणजे जे चांगलं आहे त्याला त्यांनी इव्हिल बनवलं. कोण? अहो पॉल. जे चांगलं आहे त्याला ते म्हणलं की चुकीचं आहे, आणि जे वाईट आहे त्याला त्यांनी चांगलं केलं. काय वाईट होतं माहितीये का? सुनता करू नका, हे पॉल सांगत होता. तारण कृपेनं आहे. आणि ते काय म्हणत होते माहितीये का? नाही मग ते चांगलं आहे, आम्हाला सुनता करायला पाहिजे. ते लोक बोलले ना, अहो त्यांचा पाळक कोण? पेत्र. त्यांचा पाळक कोण? याकोब. त्यांचा पाळक कोण? योहान. अहो येशू संगती फिरले होते लोक. हा कुठला पॉल कुठून आलाय कुणास ठाऊक. मग ते बघा एक्सप्लेन काय करतो त्यांना. तो म्हणतो, अरे मला येशू ख्रिस्ताने प्रगट केलं. म्हणतो मी कोण कुठला? मी विदेशांचा प्रेषित झालो. तुम्हाला लक्षात आहे का? का विसरताय तुम्ही? अरे तुमचं तारण कृपेनं झालेलं आहे. तुम्हाला विधी नियम करायची गरज नाहीये.
आवश्यकता तुम्हाला नाहीये. काल मी त्या सेमिनारमध्ये स्त्रियांना ना लेवियाच्या ग्रंथातील 30वा अध्याय वाचून दाखवला. तुम्हाला आठवतं स्त्रियांना ज्या होत्या सेमिनारला आपल्या, मी तुम्हाला लेवियाच्या ग्रंथातील 30वा अध्याय वाचून दाखवला. आणि लेवियाच्या ग्रंथाचा 30वा अध्याय जो महिलांसाठी आहे तो किती कठीण आहे. आणि आपण पाहिलं त्याच्यामध्ये की हे डेंजरस आहे. आणि प्रभू म्हटलं की सर्व विधी सर्व नियम ख्रिस्तानं वधस्तंभाला खेळून रद्द केले. जर इथं तुम्ही बसलेल्या मुली, इथं बसलेल्या स्त्रिया, जर तुम्ही तो अध्याय वाचला तुम्हाला वाटेल की बाप रे नको, हे एवढं बॉन्डेज, हे एवढं नियम कोण सहन करू शकेल. आणि ख्रिस्तानं त्यातून तुम्हाला आणि मला बाहेर काढलं. स्त्रियांना त्यातून त्यानं तुम्हाला आणि मला स्वातंत्र्य दिलं. आणि पॉल म्हणतो की अरे जे तुम्ही सुनता करणारे, तुम्ही सर्व नियमशास्त्र पायाला बांधिलंय, त्यातून बाहेर काढलं. म्हणजे तुम्ही इथं बसलेले प्रत्येक मुली आणि स्त्रिया, जर समजा नियमाप्रमाणे जुन्या, जर समजा तुम्हाला काही निर्णय घ्यायचा आहे आणि तुमचा पप्पा आला, तुमचं लग्न झालं नाही, तुमचा पप्पा म्हटला काय निर्णय घेतलाय, काय नवस करलाय तू. मी देवबापाला हा नवस केलाय. तू देवाला केलायस, बरोबर नाही केलास, तो नवस कॅन्सल. तुम्ही कितीही प्रेयरफुली तर नवस केला असेल, पण बाप जर म्हणाला की कॅन्सल, कॅन्सल. तुमच्यावर लग्न अगोदरचा अधिकार हा पूर्णपणे बापाचा. बाप जे बोलल तेच करायचं. लग्न झालं आमचं, आमचा नवरा आहे, आणि मग तुम्ही काहीतरी नवस केला, तुमचा नवरा आला, देवाच बरोबर नवस केलायस, अच्छा बरोबर नाहीये, तू केलेला नवस बरोबर नाहीये, कॅन्सल. तुमचा नवस कॅन्सल. बायबल म्हणतो देव ही तुम्हाला दोषारोप नाही लावणार. एवढं प्रेशर नियमांचं आणि विधींचं एवढ्या पेन मध्ये होता. प्रभूनं काय केलं, ख्रिस्ताद्वारे सर्व नियम सर्व विधी वधस्तंभाला खिळून रद्द केले. आणि वी बिकेम फ्री. आणि म्हणून मग पॉल इफिसच्या पत्रामध्ये 5वा अध्याय 22व्या वचनामधून, स्त्रियांनो जशा तुम्ही प्रभूच्या अधीन, घाबरू नका, आता आपल्या नवऱ्याच्या अधीन राहा. आता बॉन्डेज नाहीये, आता प्रेशर नाहीये. ही कृपा प्रभूनं केली. पण काही लोक येतील आणि काही लोक येऊन तुम्हाला फसवतील. नाही, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर हे पण आहे बर का. बी अवेअर, तुम्ही फसण्याच्या फार जवळ आहे, फसण्याच्या फार जवळ आहे. कारण फसवणारे येणार. कोण बोललंय? हा पॉल बोलला मंडळीला, पण त्याच्या अगोदर येशू बोलला. काय म्हणाला? शेवटल्या काळाची लक्षणं काय बरं? शेवटल्या काळाची लक्षणं हवी आहेत तुम्हाला? ओके डन. तो म्हणतो फसवणारे येतील, तुम्हाला फसवतील, फसू नका. काय म्हटला? फसू नका. इथं जर समजा आपण सगळेजण आहोत आणि कोणी जर आपल्याकडे आलं आणि आपल्याला येऊन सांगितलं की एखादी वस्तू आहे, ओके माझ्याकडे सध्या काय नाहीये, मी हे घेतो, ओके हे घेतो मी, ओके हे बघा, हे कीचा हे, आणि तुम्हाला हे सगळ्यांना मी दाखवलं आणि मी तुम्हाला म्हणालो की हे बघा, ही की जी आहे ना, ही की ही सोन्याची आहे. बाय लुकिंग ऍट इट तुम्ही हे सगळं बघत आहात आणि मी तुम्हाला म्हणतो ही की सोन्याची आहे आणि तुम्ही सगळेजण बघताय ही की सोन्याची आहे. तुम्ही फसाल का? का बरं? काय वाटतं का फसणार नाही तुम्ही? धीरज का फसणार नाही? बघतोय, ओके वन थिंग, बघतोय म्हणून नाही फसणार. बरं का फसणार नाही? बघतोय म्हणून फसणार नाही? काय माहित आहे तुम्हाला? म्हणजे सोनं मग तुम्हाला माहित आहे कसं असतं? कसं असतं बरं? पिवळं असतं. पहिली गो तुम्हाला दिसते की सोनं कसं आहे? पिवळं आहे. ओके तुम्हाला दिसलं सोनं पिवळं आहे. हे कसं आहे? थोडं काय आहे, बरोबर आहे, कावी दिसते. तुम्ही फसाल नाही. समजा आता आपला अर्पण आहे छोटा, ओके 3 years old बॉय,
त्याला जर आपण, त्याला सोनं 5 इयर ना, 5 इयर्स ओल्ड, त्याला सोनं काय माहित आहे का आता सध्या? नाही. त्याला म्हटलं आपण बाळा हे छोन आहे, छोन, तो जसा बोलतो तसं ना, हे छोन आहे, छोन. त्याला सोनं माहित आहे का काय? नाही. तो काय म्हणा, पास्टर अंकल बोले छोन आहे. तो घरी जाऊन पण तिच्या आईला, त्याच्या आजीला, पप्पाला सांगेल काय छोन आहे, छोन. त्याला कोण भेटलं त्याला पण सांगेल सोनं आहे, सोनं. का बरं? कारण त्याला माहिती नाहीये. पण त्याला माहिती नसल्यामुळे काय झालंय, मी त्याला एकदम छान फसवलंय. कारण माझा प्रभाव त्याच्यावर एवढा आहे की त्या प्रभावाखाली तो दबला गेला. आणि त्या प्रभावामुळे तो काय करतो, जो भेटेल त्याला सांगतो सोनं आहे. काय म्हणतो? सोनं आहे. ज्याला सोन्याची माहिती आहे तो त्याच्याकडे बघेल आणि म्हणाल तू काय वेडा आहे? तो म्हणाल नाही, हे सोनच आहे. तुला कोणी सांगितलं? आमच्या पास्टर अंकलनी सांगितलं. काय म्हणून? हे सोनं आहे. ज्याला माहिती आहे तो बघेल आणि म्हणेल नाही, हे सोनं नाही. प्रियांनो, तुम्हाला कोण फसवू शकेल? ज्या वेळेस तुम्हाला माहिती नाहीये, ते लोक येतील कारण ते प्रभावशाली असतील आणि ते येऊन तुम्हाला फसवतील कारण त्यांचा प्रभाव आहे. आणि तुम्ही काय म्हणाल माहितीये का? हो ठीक आहे, पण त्यांचा प्रभाव किती मोठा आहे, आम्ही फसायला तयार आहे आणि आम्ही फसणार. म्हणून वचन आपल्याला सांगतो फसू नका. बायबल इनफॅक्ट असं बोलतं की जपून राहा, कारण जे फसवतील त्यांच्यावर काय होणार आहे? देवाचा क्रोध येणार आहे. तुम्ही जपा. जे शास्त्रात नाहीये ते काढून तुम्हाला सांगतील की आहे. तुम्ही काय पाहिजे? तुम्ही चाणाक्ष हवाय, तुम्ही प्रौढ हवाय, तुम्ही चाचपडण करणारे हवे, तपासणी करणारे हवे, आणि जर आहे तुम्ही फसणार नाही. फसू नका, फसू नका. ओके, इथंच सांगत आहे का? नाही. पॉल अजून कुठे सांगते बघा. कलसे राजपत्र पुन्हा समोर गेलो, 2 अध्याय आणि वचन 8. कसं माणूस फसतो बघा. बघा काय लिहिलंय. कलसे राजपत्र 3 अध्याय वचन 8. हे महत्वाचं आहे. ख्रिस्ताप्रमाणे नव्हे. बघा या ठिकाणी ख्रिस्ताप्रमाणे नव्हे. शिक्षण देणारे कसे फसवतात बघा. तुम्ही एकाच दृष्टिकोनातून फसू शकता बरं का. तुम्ही जगाच्या दृष्टिकोनातून नाही फसणार, कारण तुम्ही स्मार्ट लोक आहे सगळे. जगाच्या दृष्टिकोनातून तुम्ही फसाल का? नाही, तुम्ही स्मार्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ये मेरे को येडा बना रहा है क्या. शॉपिंगला गेले तुम्ही आणि कोणी तुम्हाला 100 रुपयाचा तुमचा लेडीज आहे ड्रेस टॉप आहे आणि तो तुम्हाला कोणी म्हणतो 1000 रुपयाला आहे. येडा बना रहा है, आप सो का है 1000 में दे रहे. तुम्ही गेला शूज घ्यायला गेला आणि तो म्हणला 5000 का शूज है. 5000 शूज काय याच्यात एवढं? हे ले लो 5 का शूज है. येडा बना रहा है. अरे 500 रुपये का नाहीये. तुम्ही स्मार्ट आहे, तुम्ही स्मार्ट आहे. कुठं फसणार? जिथं तुम्हाला अज्ञान आहे, जिथं तुम्हाला अज्ञान आहे त्या ठिकाणी तुम्ही फसणार. अज्ञान कुठे आहे? अज्ञान तुम्हाला देवाच्या वचनाबद्दल जर आहे तुम्ही फसणार. कारण का? येणार एखादा व्यक्ती 2 पॉकेटमध्ये हात टाकणार, इधर लिखा है, इधर लिखा है, दिखाओ. आपण फसलो. कारण फसवणारा येतो आणि कुठं फसतो ते तो सांगतो. त्यामुळे वचनात दिले बघा, ख्रिस्ताप्रमाणे नव्हे तर मनुष्याच्या संप्रदायाप्रमाणे. तुम्ही बघितलं का? मनुष्याचा संप्रदाय म्हणजे तुम्हाला कळतं शब्द? हा शब्दाचा अर्थ माहित आहे? मनुष्याचा संप्रदाय म्हणजे काय बरं? म्हणजे कसली शिकवण बरं? मनुष्याचा संप्रदाय म्हणजे मनुष्य व्यवहाराची शिकवण. म्हणजे मनुष्य व्यवहाराप्रमाणे. असं नाही होत बरं का प्रॅक्टिकल जीवनामध्ये, असं नाही होत बरं का या गोष्टीमध्ये. मनुष्याचा संप्रदाय जो आहे त्या संप्रदायाप्रमाणे तुम्हाला काय करण्यात येतं? शिकवण्यात येतं. ख्रिस्ताप्रमाणे नाही. कारण ख्रिस्ताची शिकवण आणि मनुष्याचा संप्रदाय दोन्ही वेगवेगळे आहेत. दोघींना कधीच आपण एकत्र करू शकत नाही. ते येतील आणि मनुष्याच्या संप्रदायाप्रमाणे शिकवतील आणि काय म्हणतील?
जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले ज्ञान व पोकळ भूलथापा, एमटी, पोकळ भूलथापा, याने काय करतील, यांनी तुम्हाला कोणी हिरावून घेऊ नये म्हणून जपा. पोकळ भूलथापा येऊन देतील आणि तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून तुम्ही काय करा, जपा. मला एक भीती आहे, माहिती आहे का तुम्हाला भीती मी सांगतो. जर समजा इथं मी किती वर्ष आपण इथं देवाच्या वचनाचा आध्यात्मिकतेचं शिकवण घेतो, एक भीती आहे ती सदैव असते मला. जर समजा तुमच्या घरामध्ये जर असं कोण आलं, उन्नती बायबल चर्चच्या लोकांच्या घरामध्ये असं कोण आलं आणि येऊन तुमच्या घरामध्ये कोणी प्रार्थना करायला सुरुवात केली ना, असं म्हटलं की मला देवबाप असं प्रगट करत आहे तुमच्याविषयी आणि तुमच्याविषयी देवानं मला असं प्रगट केलेलं आहे, आणि तुम्ही असं बोलाल, ओहो, तो व्यक्ती असं बोलेल आणि न जाणं तुम्ही फसाल, मला याची भीती आहे की फसवणारे येतील आणि मनाच्या संप्रदायाप्रमाणे, मनुष्याच्या मनाच्या संप्रदायाप्रमाणे मनुष्याला जे बरं वाटत आहे त्याचं शिक्षण ते देतील. तुम्ही जपा, तुम्ही काय करा, तुम्ही जपा. मनुष्य जे बोलत आहे त्याचा संप्रदाय जो आहे, आणि मग ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे नाही, ख्रिस्ताची शिकवण वचनाला धरून असणारी शिकवण, वचन जे बोलत आहे त्याप्रमाणे बोलणारं शिकवण, आणि तुम्ही फसाल. मी अनेकदा एखादं सेमिनार असतं, वन डेचं जर सेमिनार आहे आणि एकदम शेवटी मी लोकांना बोलत असतो की बघा, जर समजा मी एवढं सकाळपासून तुम्हाला शिक्षण दिलेलं आहे आणि जर मी डोळे बंद केले आणि म्हटलं चला शेवटली प्रार्थना करू, आणि शेवटली प्रार्थना करताना जर मी असं बोललो की देवाचा आत्मा मला आता प्रगट करत आहे, इथं बसलेला कोणीतरी हिरवा शर्ट घातलाय त्याच्याविषयी मला असं प्रगट झालेलं आहे, आणि तुम्ही फसू नये. मनुष्य हा मूळता भ्रष्ट आहे आणि त्याला असं बोलल्या तो म्हणेल मी हिरवा शर्ट नाही घातला पण आज हिरवा रुमाल आहे माझ्याकडे, माझ्या शर्टवर एक हिरवा ठिपका आहे, मला माहित आहे काल कलर पडलेला, माझ्याविषयी कदाचित तो. तुम्ही फसू नये, तुम्हाला कोणी फसवू नये. अभिजित चेक करायला हिरवा शर्ट, हिरवा घातलाय म्हणतो, कोणी चेक, हो लोक चेक करायला लागतात लगेच. असं होऊ नये, कोणी आपल्याला फसवू नये. तुम्ही जपा, कारण प्रभाव आणि अन्य शिक्षण हे खूप जोरात येत आहे का, ख्रिस्ताची मंडळी फसावी, ख्रिस्ताची मंडळी फसावी. ख्रिस्ताच्या संप्रदायाप्रमाणे नाही, शिक्षणाप्रमाणे नाही, मनुष्याच्या संप्रदायाप्रमाणे लोक येतील, क्या बात है, क्या चाहिए बोलो, and they will provide it. जपा, कारण का शास्त्र म्हणतात त्यांच्यावर देवाचा क्रोध स्वर्गातून होतो. आपण उदाहरणं बघितली, नादाब अबिहू, नवीन करारामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये हनन्या सफीरा, डायरेक्ट मनुष्याचे विचार ज्यावेळेस तुम्ही जॉईंट करू लागता आणि म्हणू लागतं की देवबापाचं आहे पण आमचं पण जरा त्याच्यामध्ये ऍडिशन होऊ दे, रॉंग. ख्रिस्ताची मंडळी ही मेंट फॉर स्पिरिच्युअलिटी, आध्यात्मिकता, आणि त्याच्यामध्ये मनुष्याचा संप्रदाय तुम्ही मिक्स करूच नाही शकत, होणारच नाही, हे होणारच नाही. म्हणून म्हटलेलं आहे बघा, कारण ख्रिस्ताच्या ठाईस देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. आणि जर तुम्ही खाली वाचत गेले ह्या कलसेकरास पत्र 2 अध्यायाच्या आणि डायरेक्टली वचन म्हणजे हे पूर्ण त्याविषयीच लिहिलंय, आणि आपण डायरेक्ट वचन 20 वाचलं तर काय म्हणतंय बघा, डायरेक्ट 20 वचन, 2 अध्याय 20 वचन, तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात तर जगाला जिवंत असल्यासारखे विधी का मानता. जग जे बोलतं, जग जे विधी पाळतं, जग ज्या प्रवाहामध्ये आहे त्या प्रवाहामध्ये का जाता, नका जाऊ. यू आर डिफरंट, यू आर कॉल्ड टू बी डिफरंट. फसू नका फ्रेंड, फसू नका, फार गरजेचं आहे, फसू नका. कारण चान्सेस 100% आहेत फसण्याचे. जर गलती करास पत्र फसतं, गलतीचे लोक फसतात,
यू आर डेफिनेटली द नेक्स्ट वन. बिंदास राहू नका. अरे क्या मैं नहीं करेगा, मैं नहीं फसेगा. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो, जेव्हा कधी पापाचा विषय निघालेला आहे ना, शिक्षण बघा कुणाकुणाचं काय काय. नीतिसूत्रेमध्ये जा, सलमोन म्हणतो पाप दिसलं, ओके स्टँड देअर अँड फेस इट. बोलतो नाही भाग जा. काय म्हणतो? भाग जा, रुक मत. तुम्ही जर असं म्हणतो ना, अपने पास है ताकत है, हम लोग रुकेगा, हम लोग फेस करेगा, नाही, तुम्ही नाही करू शकत. माझ्यामध्ये आहे, कंट्रोल आहे, मी करेन, मी नाही पडणार, मी अमुक नाही करणार, नाही होईल. रन फ्रॉम देअर. पॉल काय म्हणतो? रन फ्रॉम देअर. थांबू नको, कारण हे एवढे डेंजर आहे, हे एवढं भयानक आहे. फसू नका, वाद घालू नका. प्रारंभीचं पाप आठवा. हवाबाई काय करत होती? बोलत बसली. रन फ्रॉम देअर. नका थांबू. म्हणून म्हटलं जगाच्या प्राथमिक शिक्षणात तुम्ही खेळलाय. एकदम इंटेलेक्च्युअल बुक इन द बायबल, इंटेलेक्च्युअल फुल ज्ञानाने भरलेले बुक बायबल मधलं रोमकरास पत्र. पॉल काय म्हणतो बघा, पहिला अध्याय 18 वचन. रोमकरास पत्र पहिला अध्याय 18 वचन. एकदम ज्ञानाने भरलेलं पुस्तक. पहिला अध्याय 18 वचन. तो असं म्हणतो, जी मनुष्य अनितीनं सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अधर्मावर, अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. त्यांच्यामध्ये अनिती आहे आणि ते अनितीनं काय करतात? सत्य कळलेलं आहे त्या लोकांना, पण ते दाबून ठेवतात. नाही बताएगा, लोगों को फसाएगा मैं. हे लोक काय करतात? नाही सांगणार. मग ते काय करतात? जे मनुष्याच्या पसंतीचं आहे, जे मनुष्याला आवडतं ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतात, ते सांगण्याचा प्रयत्न करतात. प्रभाव काय? फसला. प्रभू म्हणतो घाबरू नको, त्यांच्यावर स्वर्गातून क्रोध मी पाठवणार आहे. पण तुम्ही माझ्या मेंढरी फसावेत का? नाही. माझे मेंढरे हरवावेत का? नाही. मी त्यांची काळजी घेणार. आपण स्टार्टिंगलाच बघा, ज्यावेळेस आळीपाळीचं स्तोत्र वाचलं 80 सुरुवातच लिहिली आहे की तो आपला मेंढपाळ आहे आणि तो मेंढपाळ तो आपली काळजी घेणार आहे, त्याच्या कळपाचं रक्षण तो करणार आहे. म्हणून तो कळपाला ऑलरेडी सांगत आहे की लक्ष द्या, ध्यानात ठेवा, फसू नका, हे लोक येतील. येशू ख्रिस्त मत्ते सुवर्तमानामध्ये आपण जर गेलो आणि त्यामध्ये येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की ते क्रूर लांडगे, ते मेंढराच्या वेशाने कळपात शिरतात. तुम्ही फसू नका प्रियांनो, कृपा करून फसू नका. जो पेन पौलाला गलती या प्रांतातील लोकांविषयी झालेला आहे, तो पेन एवढा मोठा आहे पौलाचा की पौल त्यांना म्हणतो की मला तुमच्याविषयी प्रस्तुती वेदना होत आहेत पुन्हा. यू गेट इट व्हॉट ही सेज. तो गलतीच्या लोकांना म्हणतो की कसं काय हे तुम्ही केलं, हे कसं काय तुम्ही वागले, तुम्ही का फसले. त्याचा पेन तुम्ही बघा. फसल्यानंतर तो असं म्हणतो की मला प्रस्तुती वेदना वाढवले आता तुमच्याविषयी पुन्हा एकदा, की किती मला दुःख आहे तुमच्याविषयी. प्रियांनो, फसू नका. चान्सेस आहेत फसण्याचे, 100% चान्सेस आहेत फसण्याचे. फसवणारे येणार आहेत, 100% येणार आहेत. कारण ख्रिस्त बोलला शेवटल्या दिवसाची चिन्ह काय, तुम्ही फसू नये म्हणून जपा. कसे जपाल? ज्या गोष्टीसाठी ते तुमच्याजवळ अटॅक करतात आणि तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतायत त्याविषयी तुम्ही माहिती मिळवा, त्याविषयी ज्ञान प्राप्त करून घ्या. तुमच्यासाठी उदाहरणासाठी ठेवलंय बरं का मी. ही 100 रुपीची नोट आहे. ओके, आता समजा 100 रुपीची नोट आहे, ही जाली आहे ही खरी आहे, ही ओळखण्यासाठी पण आपल्याला माहिती लागते ना. मग ही माहिती किंवा हे चेक कोण चांगलं करू शकेल बरं? तर जो कॅशियर आहे बँकेचा तो करतो, कारण तो नोटा चेक करतो. तो म्हणतो की एक खोला. आता तर मशीन निघालेत, कारण मशीन मध्ये गेली ती समजतं खरी आहे खोटी आहे.
ओके, ही थोडीशी हे आहे, कमी किमतीची आहे, त्यामुळे तुम्हाला नको. आपण 500ची काढूया. ओके, 500 विल बी गुड. तर समजा आपण आता 500 बघत आहे बरं का. समजा 500. आता समजा ही अशी चुरगाळी आपण, ह्याचा व्हॅल्यू कमी झाला, ह्याचा व्हॅल्यू कमी झाला का? नाही. ह्याचा व्हॅल्यू आपण खोललं, दुकानात गेलं, ह्याचा व्हॅल्यू कसा आहे? सेम. समजा ही जर खोटी आहे आणि ही जर त्याला आपण बँकेत दिली, तर बँकवाला चेक करताना काय करतो? अरे ह्याची व्हॅल्यू काय नाही, कारण ही खोटी आहे. जर खोटी असेल तर त्याला लगेच कसं कळलं बरं? तर जेव्हा आपण त्यांच्या ट्रेनिंग सेंटरला जातो, आपल्याला काय कळतं माहिती आहे का, की हे कॅशियर्स किंवा जे कोणी आहेत त्यांना समजा ही 500 रुपयाची नोट आहे, बहुतांश जे आहेत ते अशा 500 आणि 200 सध्या जास्त चलनामध्ये ते काय करतात? जाली नोटा आणतायत. मग त्यांचं ट्रेनिंग कसं आहे माहिती आहे का? ते महिनाभर त्यांना खऱ्या ज्या नोटा आहेत ना त्या हाताळायला देतात. मग त्याचे ते माप घेतात सौ बाजूनी. ओके, हात लावतात. 1 month, every day, 8 hours. What they do? मग डोळे बंद करून काय करतायत? चाचपणी करतायत खऱ्या नोटेची. एव्हरीडे अशा हजारो नोटा त्यांच्या हाताखालून खऱ्या जात आहेत. हजारो नोटा काय करतात? खऱ्या जात आहेत. मग ती जुनी असो, नवीन असो, करकरीत असो, खूप दिवसांअगोदरची किंवा वर्षांअगोदरची असो, ते चेक करतात. आफ्टर 1 month त्या बंडल मध्ये खऱ्याच्या ते एक खोटी टाकतात. एव्हरी टाइम ते चेक काय करतात? खरी. अचानक जेव्हा एक खोटी नोट त्यांच्या हातात येते तेव्हा ते खोटं आहे. कारण का बरं? कारण खरं एवढं त्यांनी चाच पडलंय, खरं एवढं चाच पडलंय की as soon as खोटं आलं, फसवेगिरी आली, अरे नाही ये फसार आहे, या ठिकाणी फसत आहे मी, कारण का? खोटं आलेलं आहे. खऱ्यामध्ये तुम्हाला एवढं रुजायचं आहे, खऱ्यामध्ये तुम्हाला एवढं बलवंत व्हायचं आहे की ज्या वेळेस खोटं येईल तुम्ही फसणार नाही. फ्रेंड, फसू नका, फसू नका, कारण हे चांगलं नाही. सत्यामध्ये चालत असताना फसणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. जे फसवत आहेत त्यांच्यावर क्रोध आहे का? डेफिनेटली आहे. त्यानो लाखोच्या संख्येने लोक चाललेत. कालच्या परवाच्या दिवशी मला एकाने एक व्हिडिओ पाठवला आणि त्याच्यामध्ये तो हा होता पंजाबचा, तो कोणतरी एक स्पीकर होता, माईकवर बोलत होता आणि तो ना त्याचा जो एक माणूस मुलगा आहे तो डान्स करत होता आणि डान्स करत होता आणि अचानकपणे डान्स थांबला. त्याचं नाव काय रे? बलजिंदर सिंग. डान्स करत होता आणि डान्स करता करता तो थांबला. मग बलजिंदर, हे बच्चा तेरा शादी हो गया क्या? तो म्हटला मेरा शादी नहीं हो गया. तर त्याला तो माइक दिला, शादी नहीं हो गया? अच्छा तेरे को नाचते हुए किसी ने टीवी पे देखा, तेरा शादी होएगा जा. मग इतका मूर्खपणा आहे आणि लोक ब्लाइंडली फॉलो करतात अशांना. डोळे बंद करून हे होत आहे. येशूच्या नावात होत आहे? ऍब्सोल्युटली होत आहे. सशास्त्र आहे? नाही, बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगितलं हे का बायबल स्टडी मध्ये सांगितलं मला माहित नाही की खूप साऱ्या, आता व्हिडिओ आहे माझ्याकडे, आपल्याकडे ज्यावेळेस प्रोजेक्ट येईल तेव्हा आपण त्याच्यावर बघू. एक व्हिडिओ आहे आपला, 100 महिला आहेत, 100 महिला ज्या वांज आहेत, ज्यांना बाळ होत नाहीये. हाच तो मूर्ख माणूस. 100 स्त्रिया येत आहेत ज्यांना बाळ नाहीये आणि तो म्हणतो येशूच्या नावात सगळे प्रेग्नेंट व्हा, गुड न्यूज येऊ दे. तुम्हाला माहित आहे याचं गांभीर्य किती आहे? ही इज मेकिंग एव्हरीवन प्रेग्नेंट थ्रू द वर्ड. तुम्हाला समजत आहे गांभीर्य किती आहे? हे किती खराब आहे, हे किती गलिच्छाने घाणेरडे आहे हे. पण लोक ब्लाइंडली फॉलो करायला लागलेत. फसणारे फसतायत, फसवणारे फसवत आहेत. कोण आहे ते लोक? मंडळीतील लोक आहेत.
हे होत चाललंय. प्रेरणो आपण जपणं गरजेचं आहे मंडळी. म्हणून ज्यावेळेस आपण ह्या गोष्टींकडे पाहतो, प्रभूला आपण म्हटलं पाहिजे, बाबा आम्हाला जप, आमचं संरक्षण कर, कारण फसवणारे भरपूर आलेत. आणि येशूच्या नावामध्ये ऍब्सोल्युटली तो म्हणतो, ख्रिस्त म्हणतो, माझ्या नावाने येतील, माझ्या नावाने येतील, माझ्या नावाने तुम्हाला फसवतील. संत पॉल म्हणतो की ते जर आले आणि त्यांनी खोटा येशू सांगितला आणि तुम्ही जर त्याला स्वीकारलं, पॉल असं म्हणतो, दुसरं करीन 9 अध्याय 11 वचन, तो म्हणतो तुम्ही जर अन्य येशूला स्वीकारता त्याच्यात तुमची किती धन्यता आहे. सरकॅस्टिकली म्हणतोय बरं का तो. मी गाजवला नाही अशा अन्य येशूची सुवार्ता जर तुम्ही ऐकता त्याच्यामुळे तुमची किती धन्यता आहे तो म्हणतो. तुम्ही खूपच मोठं म्हणतो तो. हा आला याला पण घेतलं, तो आला त्याला पण घेतलं, पारख नाही केली, तुम्ही फसले. त्यांना फसू नका. कोणी येऊन म्हणतो सोनं आहे, हा बस सोनं आहे घेतलं येशूच्या नावात, फसू नका. म्हणून वचनामध्ये मुळावलेले, पाया घातलेले असे तुम्ही असा, म्हणजे तुम्ही फसणार नाही. अरे तू काय बोलतो आम्हाला ठाऊक आहे. कलसे करासपत्र 3 अध्याय 6 वचन. यामुळे कुणामुळे बरं, तो म्हणतो जे लोक पृथ्वीवरील तुमचे अवयव जिवे मारा, म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना, लोभ, याला मूर्ती पूजा म्हणावे, यांना जिवे मारा. कारण का यामुळे देवाचा कोप आज्ञाभंगाच्या पुत्रांवर होतो. फसू नका. जर ते लोक तुम्हाला या गोष्टींमध्ये खेचतील, कोप आहे देवाचा, आज्ञाभंगाच्या पुत्रांवर देवाचा कोप आहे. जपा. प्रभू वारंवार त्याच्या वचनाद्वारे म्हणतो जपा. का बरं? कारण त्याने तुम्हाला आणि मला सांगितलं, तुम्ही आणि मी ह्यात होतो का? ह्यात होतो तुम्ही आणि जगाच्या वासनांमध्ये होतो का? बिलकुल होतो. आपण त्याच्यामध्ये जगत होतो का? बिलकुल जगत होतो. कोणी आपल्याला सांगितलं की अरे बाबा तुम्हाला प्रभूमध्ये अमुक, आपण तिकडे आकर्षित होत होतो का? होत होतो. येशूच्या नावाच्या अन्य शिक्षणाकडे आपण जात होतो का? बिलकुल जात होतो. आपण त्याच्यातलेच होतो का? बिलकुल त्याच्यातलेच होतो. आपण आपल्याला कोणी येशूच्या नावात काही शिकवण दिली, आपण तिकडे आकर्षित होत होतो का? होत होतो. पण आता तुम्ही तारलेले आहात, आता तुम्ही वेगळे झालेले आहात, आता तुमचं तारण झालेलं आहे. अरे मग ह्याच्यात तुम्ही पुन्हा कसे जाता? तुम्ही कसे फसता? मग फसू नका प्रियांनो, फसू नका. पॉल जर म्हणत आहे की असे कित्येक येतील, येशू ख्रिस्त म्हणत आहे की असे बहुत येतील. 2025 वर्ष अगोदर झाले बरं का. तेव्हा जर म्हणतात बहुत येतील, प्रियांनो आता सुळसुळाट आहे. खरं शोधावं लागतंय. आणि हे समजून घ्या बरं का, मार्क माय वर्ड्स, जो व्यक्ती अन्य शिक्षणाचं शिक्षण देत नाही, जो व्यक्ती तुम्हाला आणि मला आपल्याला फसवणाऱ्या लोकांविषयी जागृत करत नाही, जो व्यक्ती आपल्याला खोट्या संदेशांविषयी जागृत करत नाही, खोट्या पालकांविषयी जागृत करत नाही, जो हे करत नाही ना, तो त्यातील एक आहे. हे कधीच विसरू नका. तो त्यांच्यातील एक आहे. म्हणून बी अवेअर की टू whom you listen फार आवश्यक आहे. कारण का सुळसुळाट आहे नुसता. ख्रिश्चन टीव्ही असेल तुमच्या घरी, ऑन इट अँड सीट, अनस्टॉपेबल आहे. आफ्टर ईच थिंग ना एक वेगळा जागृत होतो. आणि प्रत्येक जण हेच सांगतो, मला वेगळं प्रकटीकरण झालं, मला वेगळं प्रकटीकरण झालं, मेरे को प्रभु ने दिखाया, मैंने सपने में ऐसा देखा, मैंने वैसा देखा. आणि मग बसलेला व्यक्ती फसत आहे, फसत आहे, फसत आहे आणि फसत आहे. आणि फसल्यावर काय होतं? आज्ञेचं उल्लंघन. आज्ञा उल्लंघनाऱ्या लोकांवर देवाचा कोप स्वर्गातून होतो. फसणं एवढं वाईट आहे. म्हणून पुन्हा आपण सुरुवात केलेली आठवतं,
इफिस्करास पत्र 2 अध्याय वचन 1 ते 5. तुम्ही आपले अपराध, आपली पातक याच्यामध्ये मृत होता. अरे हो, तुम्ही सर्वजण आपल्या मनाच्या वासनाप्रमाणे जगत होता. आम्ही असेच होतो आणि अंशतः क्रोधाची प्रजा होता. म्हणतो हो, आम्ही सगळे क्रोधाची प्रजा होतो. पण प्रभूनं कृपेद्वारे तुम्हाला तारलं, तुमचं तारण केलं, तुम्हाला पवित्र आत्मा दिला, तुम्हाला नीतिमान ठरवलं. कुणी केलं? प्रभूनं केलं. मग आता जुन्या वासनांकडे का जाता? मनुष्याच्या संप्रदायाच्या शिकवणीकडे का जाता? फसवणाऱ्या लोकांकडून का फसता? तो म्हणतो फसू नका. फसल्यानं काय होतं? आज्ञाभंजक लोकांवर देवाचा क्रोध स्वर्गातून येतो. पापामुळे आज्ञाभंग करणाऱ्या पुत्रांवर देवाचा कोप होतो. यास्तव 5 अध्याय आणि 7 वचन इफिस्करास पत्र. यास्तव ग्रामॅटिकली आपण ज्यावेळेस बघतो यास्तव, म्हणून मी तुम्हाला सांगतो याचे भागीदारही होऊ नका. याचे काय होऊ नका? भागीदार होऊ नका. आम्ही कसे भागीदार होतो बरं? आम्ही भागीदार नाहीये. तुम्ही भागीदार कसे होता माहित आहे? ओके, पौलाला झालं. आता आपण ना योहानाला विचारा आम्ही भागीदार कसे होतो. योहानाचं पहिलं पत्र. योहान योहानाचं 2 पत्र, याचं 10 वचन. हे फार इम्पॉर्टंट आहे बरं का. कसे भागीदार होता तुम्ही? आम्ही नाही भागीदार होत. आम्ही भागीदार होत नाही. आम्ही असे भागीदार होतो. हे शिक्षण न देणारा, तुम्ही जर खालचं वाचलं तुम्हाला समजेल. योहान कुणाचं शिक्षण देतो माहितीये का? वधस्तंभावर खेळलेल्या ख्रिस्ताचं. तो म्हणतो हे शिक्षण न देणारा, बोलतो असा कोणी तुम्हाकडे आला. बोलतो हे शिक्षण न देणारा असा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका, त्याचं स्वागत करू नका. कारण जो त्याचं स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो. बी अवेअर. आम्हाला काय, आम्ही तर वचन ऐकतो. कसं आम्ही त्याला घरात घेतो? लावा टीव्ही, लावा युट्यूब आणि बघा बसत. व्हॉट विल हॅपन? तुम्ही भागीदार आहे त्याच्या प्रत्येक गोष्टींचे. पालक साहेब आम्ही त्याला पैसे नाही दिले. नो प्रॉब्लेम, पैसे नाही दिले, घरात तर घेतलं. आम्ही कुठे घेतलं? तो लय लांब राहतो अमेरिकेत. घेतलं ना पण घरात. तुम्ही त्याच्या दुष्कर्माचे भागीदार आहात. ऍब्सल्युटली आहात. जपा, फसू नका. कारण हे फसणं तुम्हाला फार दूर घेऊन जाईल. अंधाराच्या निष्कर्म कर्माचे तुम्ही भागीदारी व्हाल. आणि प्रियांनो, जशी पौलाची त्याच्या मंडळीविषयी काळजी आहे, तीच प्रार्थना माझी मंडळीसाठी आहे की तुम्ही फसू नका. कारण फसवणारे हे पुष्कळ आहेत. सुळसुळाट सुटलेला आहे फसवणाऱ्यांचा. तुम्ही फसू नका. कारण तुम्ही जर फसले नाहीत तर इफिस्करास पत्रात प्रभूचं वचन पुढे असं म्हणतं, कारण जे तुम्ही पूर्वी अंधकार असे होता, 8वं वचन, ते तुम्ही आता प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. यू आर नॉट इन द डार्कनेस, यू आर इन द लाईट. अँड वेन यू आर इन द लाईट, जो डार्कनेस तुमच्या जवळ येईल ना, ही विल नॉट कम्फर्टेबल विथ यू. तो तुमच्या जवळ येईल ना, तुमच्या कम्फर्टेबल नाही असणार. नाही, मी ह्या ब्रदर जवळ गेलो ना, काय मला ब्रदरचं काय वाटत नाही, या ब्रदर काय नाही, या सिस्टर काय नाही. नाही, वेन यू आर लाईट and when somebody is in the darkness, full of false teachings, आणि तो तुमच्या जवळ येईल, he will not feel comfortable with you. तुमच्याजवळ कधी बसून सलगी करणार नाही तो. अरे नाही होणार तसं. तो म्हणत नाही हो, अस्वस्थपणा जाणवतो यांच्या बरोबर, आमची भागी नाही होऊ शकत. तसे तुम्ही असा. तुम्ही प्रकाशाच्या प्रजेसारखेच आला. कारण तुम्ही प्रकाशाची प्रजा आहात. बिंदास चाला.
अंधकारातील असणारे लोक, अंधकाराचं अनितीचं शिक्षण देणारे लोक, ते जर येऊन तुमच्याजवळ सलगी करतायत, कम्फर्टेबल होत आहेत, then we have a big question mark on our walk. Are we walking in the light? क्योंकि जिधर लाइट जाता है उधर अंधेरा नहीं होता है भाई. We are walking in the light of the Lord. देव आप करो आणि तुम्हाला त्याची ही कृपा त्याच्या सामर्थ्यानं, म्हणजे त्याच्या सामर्थ्य कुठे, वधस्तंभाच्या शिक्षणामध्ये, त्या शिक्षणाने तुम्हाला भरून टाकू. यासाठी की कोणी पण येऊन, जो अन्य शिक्षणाने भरलेला आहे, जो फसवायला तयार आहे, त्यांनी येऊन तुम्हाला फसवू नये. तो प्रभू देवबाप तुमचं संरक्षण करो. तो तुम्हाला त्या प्रकाशामध्ये चालवो आणि त्याचं गौरव करून घेऊ. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेव बापा, आम्ही तुला गौरव, मान, सन्मान आणि देव बापा तुझं अधिराज्य हे देतो, कारण देवा ते तुझं आहे. प्रभूजी, आज पुन्हा एकदा तू मंडळीला तुझ्या वचनाद्वारे सांगितलंस की फसू नका, कारण फसवणारे पुष्कळ आहेत. आज प्रभुदेव बापा आम्हाला जपणं गरजेचं आहे. आमच्या विश्वासाकडे देव बापा आज नव्यानं पाहणं गरजेचं आहे. तुझ्या दयेद्वारे देवा आम्हाला भर आणि तुझं गौरव करण्यासाठी देव बापा आमचा उपयोग करून घे. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार तू आम्हाला बनवू नको प्रभूजी. आम्ही जपावं आणि प्रकाशात असणाऱ्या प्रजेसारखं देवा आम्ही चालावं. आमच्यावर देवा तुझी दया कर. आम्हाला देवा तुझ्या वचनात दिसतं की पौलाची काळजी मंडळीसाठी किती आहे. त्याला अनुसरून प्रभू आम्ही विचार करावा आणि स्वतःला चाचपडावं अशी दया देवा तू कर. आम्ही देवा तुला गौरव देतो, कारण ही संधी तू आम्हाला दिलीस. सर्व मान सन्मान जे तुझा आहे ते आम्ही तुला देत. केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.